नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात SI न्यूज. सर्वप्रथम सर्व दर्शकांचे मी आभारी आहे, जे आमचे व्हिडिओ पाहतात आणि पुढं शेअर करतात. सगळ्यांना एकच विनंती की सगळ्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करावे. आजचा व्हिडिओचा विषयसुद्धा इराण आणि अमेरिका यांच्यातल्या युद्धबंदी आणि युद्धाचा संबंधी आहे. भूराजकीय जी स्थिती बदलती आहे त्यामध्ये युद्धाच्या दरम्यानसुद्धा शत्रूला गाफील ठेवणं हे एक युद्धाचं तंत्र असते किंवा योजना असते. अचानक छापे मारणे, अचानक हल्ले करणे हे युद्धाचा पूर्वीपासूनचा एक नियम आहे किंवा एक रणनीती म्हणून ओळखली गेलेली आहे. पण हीच रणनीती अमेरिकेनेसुद्धा या युद्धामध्ये वापरलेली दिसते आहे किंवा वापरत आहे. अमेरिकेने इराणला 5 दिवसाच्या युद्धबंदीचा प्रस्ताव पाठवला आणि हे युद्ध थांबवण्यासाठी 15 अटीसुद्धा पाठवल्या. पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिकेने हा युद्धविरामाचा प्रस्ताव इराणला दिला. तर इराणने ही अमेरिकेची चाल ओळखून हे प्रस्ताव फेटाळलेला आहे आणि एकतर्फी ह्या अटी असल्याचा त्यांना दिसून आल्या आणि इराणने आपण नवीन 5 अटी अमेरिकेसमोर ठेवल्या आहेत. त्यामुळे हे युद्धविराम स्थायी झालेलं नाही आहे. त्यामुळं अमेरिकेनेसुद्धा आता आपली युद्धाची तयारी सुरू केली आहे. युद्धविरामाची ही जी योजना होती ती फसवी होती हे आता जगाला दिसून आलेले आहे की या 10 दिवसाच्या पुढच्या 10 दिवस आणि मागचे 5 दिवस असे 15 दिवसाच्या कालावधीमध्ये अमेरिकेने युद्धाची तयारी जोरदार केली आहे. USA त्रिपोली आणि USA बॉक्सर हे 2 लढाऊ जहाज अमेरिकेतून निघाले आणि ते आता इराणच्या आखातामध्ये पोहोचणार आहे. इराणवर आता जमिनी कारवाई करायचा अमेरिकेने निर्णय घेतला आहे किंवा अशी तयारी सुरू केली आहे आणि त्यामुळं हा युद्धविरामाचा जो प्रस्ताव आहे तो कसा फसवा होता हे आता जगाला दिसले आहे. अमेरिकेने जरी 5 दिवसाचा आणि नंतर 10 दिवसाचा युद्धविरामाचा प्रस्ताव दिला असला तरी इराणवर मात्र इस्रायलने हल्ले सुरूच ठेवले आहे आणि इराणने सुद्धा जोरदार प्रत्युत्तर इस्रायलला आणि अरब राष्ट्रांना दिलेलं आहे. UAE असेल, कतर असेल, सौदी अरेबिया असेल या ठिकाणी इराणने जोरदारपणे आपले क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत आणि आता हे USAचे 2 जहाजं जे इराणच्या आखातामध्ये पोहोचणार आहेत त्यावर जवळपास 10,000 मरीन कमांडो म्हणजे युद्ध लढणारे सैनिक आहेत आणि हे सैनिक आता इराणच्या भूमीवर उतरून इराणला मात द्यायचा प्रयत्न करतील. या दरम्यान इराणने सुद्धा आपण अमेरिकेच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहोत आणि जसं तसे उत्तर देऊ असं स्पष्ट केलं आहे. इराणसुद्धा जमिनीवरच्या लढाईसाठी सज्ज झाले आहे आणि जवळपास 10 लाख नवीन सैन्य भरती करण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला आहे किंवा या ठिकाणी मोहीम सुरू केली आहे आणि इराणी तरुणांनीसुद्धा याला प्रत्युत्तर दिलेलं आहे, चांगला प्रतिसाद दिलेला दिसून येत आहे. त्यामुळं आता पुढच्या काही दिवसामध्ये 6 एप्रिलनंतर इराण आणि अमेरिकेमध्ये जमिनीवरची लढाई ही दिसून येणार आहे आणि त्यामध्ये इस्रायल अमेरिकेच्या बाजूने असल्यामुळे युद्धाचे पारडे नेमके कसे फिरते हे आपण पाहूया. तुर्तास हा व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.